कृषी विद्यापीठ विभाजन समितीला अंतिम मुदतवाढ, आंबा आयात बंदीपोटी नुकसान भरपाई अशक्य, कृषी मंत्री विखे पाटील. वीज पंपधारकांना बिलात मिळणार 50% सवलत, ग्रामपंचायतीचे होणार आता वॉटर अकाउंट आणि दुष्काळ निवारण्यासाठी 350 कोटींची मागणी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राहुरीतल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अकोल्यातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं विभाजन करण्यासाठी नेमलेल्या समितीला राज्य सरकारनं अहवाल सादर करण्यासाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. या दोन कृषी विद्यापीठांचं विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची आवश्यकता तपासून पाहण्यासाठी आणि या संदर्भात शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर YS.P. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातल्या जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती, पीक रचना, विद्यापीठाची गरज, लोकप्रतिनिधींची मागणी, सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी, संशोधनाला असलेला वाव यासह इतर मुद्द्यांच्या आधारे समितीनं पाहणी केली आहे. युरोपात निर्यात होणाऱ्या आंब्यांचं प्रमाण अत्यल्प असून शासनातर्फे नुकसान भरपाई देणं अशक्य आहे, असं राज्याचे कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतंच विधानसभेत सांगितलं. युरोपीय महासंघानं आयातीवर बंदी घातल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आंब्याचे दर उतरले. त्यामुळे झालेल्या नुकसानाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. युरोपीय महासंघानं निर्यातीसाठी घालून दिलेल्या निकषांप्रमाणे निर्यात सुविधा राज्यात निर्माण केल्या होत्या. पण अपेडाच्या अखत्यारीत असलेल्या सांताक्रूज इथल्या क्वारंटाईन सुविधा केंद्रामध्ये गैरव्यवस्थापन झालं होतं. त्याच दरम्यान युरोपीय महासंघाच्या समितीनं केलेल्या पाहणीत दोष दिसून आले. त्यानंतर आयातबंदी लागू करण्यात आली, असं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या थकबाकीदार वीज पंपधारकांना 50% सवलत देण्यात येणार आहे. तसंच नियमित वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आगामी बिलात 50% सवलत मिळणार आहे. शेतकऱ्यांना हा दिलासा देणाऱ्या कृषी संजीवनी 2014 योजनेची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी नुकतीच विधानसभेत केली. शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या गेल्या 31 मार्चपर्यंतच्या मूळ वीज बिलाच्या एकूण थकबाकीपैकी 50% रक्कम भरली तर उरलेली 50% मूळ रक्कम आणि एकूण थकबाकीच्या रकमेवरील 100% व्याज आणि दंड माफ केले जाणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागानं पाणी साठवा, गाव वाचवा अभियान सुरू केलं आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचं वॉटर अकाउंट तयार केलं जाणार आहे. त्याशिवाय या अभियानात चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका तसंच जिल्हा स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामपंचायतींना सहभागी करून घेऊन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्यानं पावसाचं पाणी अडवणं, जिरवणं तसंच पाण्याच्या वापराबाबत लोकांमध्ये अधिकाधिक जागृती निर्माण करणं हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे. त्यात सहभागी ग्रामपंचायतींचं वॉटर अकाउंट तयार करण्यासाठी गावच्या पाण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जाईल. गावातले सिंचनाचे सगळे उद्भव, त्यांचं पुनर्भरण याबाबतच्या तपशिलांचा त्यात समावेश असेल. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 368 कोटी रुपयांची मागणी केंद्रीय पथकाकडे केली आहे. गेल्या मंगळवारी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आलं होतं. त्या पथकानं या दोन तालुक्यातल्या प्रत्येकी 8 गावांची पाहणी केली. त्या पथकाकडेच नागरिकांनी पाण्याची मागणी केली होती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. जिल्ह्यात 11 चारा डेपो सुरू आहेत, तरीही मागणीप्रमाणे चारा मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेरणीचा हंगाम जवळ येतोय, त्यासाठी बियाणे, खते, औषधे यांची जमवाजमव करून ठेवावी. हंगामाची पूर्वतयारी म्हणून ज्या पिकांची लागवड करायची आहे त्या पिकांचे बियाणे उपलब्ध करून ठेवावे. बाजरी पेरणीसाठी संकरित वाण, श्रद्धा, सबुरी किंवा शांती तसंच सुधारित वाण ICTP 8203, ICMV 155 यापैकी वाणाचे बियाणे उपलब्ध करून ठेवावे. आता पाहूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. भेंडी कमाल 3000 रुपये, किमान 2000 रुपये. दुधी भोपळा कमाल 800 रुपये, किमान 600 रुपये. फ्लॉवर कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. गाजर कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये.
काकडी कमाल 2,500 रुपये किमान 2,000 रुपये, कारले कमाल 3,000 रुपये किमान 2,500 रुपये, कोबी कमाल 1,200 रुपये किमान 800 रुपये, टोमॅटो कमाल 700 रुपये किमान 300 रुपये, हिरवी मिरची कमाल 1,500 रुपये किमान 1,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यातलं सरासरी कमाल तापमान 31 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 30 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imt.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. भारत देश हा कृषीप्रधान देश, त्यातही महाराष्ट्राची भूमी शेतीसाठी संपन्न असलेली. सह्याद्रीच्या खोऱ्यापासून कोकणापर्यंत आणि मावळातील तांबड्या मातीपासून जावळीच्या खोऱ्यापर्यंत, शिवाय तप्त उन्हानं रापून निघणारी विदर्भ मराठवाड्यातली शेतजमीन. एकूणच महाराष्ट्राच्या शेतजमिनीची व्याप्ती कोरडवाहू क्षेत्रामध्ये जवळपास 84% आहे. अशा मध्यम प्रकारच्या उथळ किंवा अगदी डोंगराळ जमिनीतही हुलगा, मटकी यासारखी कोरडवाहू पिकं घेता येणं शक्य आहे.
ही द्विदल कडधान्य मानवी आहारासाठी वरदान ठरावी अशीच आहेत. या कडधान्यांमधून सुमारे 19 ते 22% प्रथिनांचं प्रमाण असल्यानं आहारामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हुलगा आणि मटकी ही आहाराच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणारी पिकं कोरडवाहू जमिनीत घेता येतात. शिवाय कमी पावसात येणारी ही पिकं असल्यानं हुलगा, मटकी या पिकांना गरीब शेतकऱ्यांचं पीक असंही समजलं जातं. या द्विदल कडधान्यांच्या लागवडीसाठी 15 जून ते 15 जुलै हा योग्य हंगाम असतो. जमिनीची कोळपणी करून आणि पूर्व मशागत करून बियाणांची पेरणी करता येते. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की हुलगा आणि मटकी ही दोन कडधान्यापैकी अनेक कडधान्यापैकी दोन महत्त्वाची कडधान्य आहेत. ही कडधान्य कमी पावसामध्ये येणारी अशी ही दोन कडधान्य आहेत. या कडधान्याची आपण लागवड ही साधारणतः माळरानावरती, हलक्या जमिनीवरती, उथळ अशा जमिनीवरती आपण या कडधान्याची लागवड करत असतो. या कडधान्यासाठी साधारणतः हवामान जे आहे ते साधारणतः 25 ते 30 डिग्री तापमानामध्ये या कडधान्य बऱ्यापैकी चांगल्या वाढ होत असते आणि उत्पादन मिळते. या कडधान्यासाठी पाणी न साचणारी, निचरा होणारी अशी जमीन आपण निवडण्यास हरकत नाही. या जमिनीमध्ये आपण पूर्व मशागत किंवा जमिनीची जी तयारी करायची आहे यामध्ये कोरडवाहू भागामध्ये साधारणतः 1 किंवा 2 कुळवाच्या पाळ्या दिल्या आणि याच्यासाठी या 2 पिकासाठी महत्त्वाच्या आहेत. किंवा एक खोल नांगरट करून 2 कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहे. हे साधारणतः 3 वर्षातून एकदा जरी जमिनीची तयारी अशा प्रकारे केली तरी चालते. तर साधारणतःपणे पेरणी करण्यापूर्वी आपणाला बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या कडधान्यासाठी आपण कॅप्टन, थायरम किंवा बाविस्टीन अशा प्रकारचे रासायनिक जे द्रव्य आहेत याच्यासाठी 3 ग्रॅम प्रति किलो अशा प्रमाणामध्ये बियाणास प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे, की जेणेकरून बियाण्याद्वारे जे बुरशीजन्य रोग पुढे पसरतात अशा रोगांचा अटकाव आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया जी करायची ती रायझोबियम या जैविक घटकाची प्रक्रिया करायची आहे. तर याच्यासाठी 25 ग्रॅम प्रति 1 किलो बियाण्यास या जैविक बुरशीनाशकाची आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे, की ज्याच्यामुळे झाडाच्या मुळावरती गाठीचं प्रमाण वाढून त्यामध्ये हवेचं नत्र हे शोषण्याचं काम करत असते आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. साधारणतः 15 ते 20% आपण उत्पन्नात वाढ या बीज प्रक्रियामुळे होऊ शकते. तर आपण याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं शेतकऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर लागवड आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला लागवड करायची आहे. ती लागवड करताना आपण पाभरीच्या सहाय्याने या दोन्ही कडधान्याची पेरणी आपण करू शकतो. यासाठी 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर राहील. अशा प्रकारे आपण या दोन्ही कडधान्याची पेरणी करून घ्यावी. पेरणी करत असताना आपण खताचं व्यवस्थापन पेरणीच्याच वेळेस करणं फार गरजेचं असतं, कारण कोरडवाहू भागामध्ये पावसाचं किंवा पाणी देण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून आपण हे पेरणीच्या वेळेस पाऊस झाल्यानंतर वापशावरती आपण पेरणी करतो आणि त्याच वेळेस खताचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. खताचं नियोजनामध्ये या अशा हुलगा आणि मटकी या कडधान्यासाठी आपण 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद अशा प्रकारचा हेक्टरी डोस आपण पेरणीच्या वेळेसच देणं गरजेचं असतं. त्यानंतर ह्या 2 खतं जरी उपलब्ध नसेल तर आपण हेक्टरी 75 किलो डायमोनियम फॉस्फेट या खताची आपण पेरणीच्या वेळेस जमिनीमध्ये आपण पेरणी 2 चाळ्याच्या पाबरीनं पेरणी करताना या खताचा आपण वापर करणं गरजेचं असतं. योग्य त्या कीटकनाशक औषधांची फवारणी करून किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली ठेवल्यामुळं हुलगा, मटकी या पिकांचं उत्पादन भरघोसपणे मिळू शकतं. माण, सीना हे हुलग्याचे लागवडीकरता शिफारस केलेले वाण आहेत. या वाणांमध्ये हुलग्यातील लोहाचं प्रमाण 9% तर प्रथिनांचं प्रमाण 14 ते 15% एवढं आहे. सुगंधाच्या दरवळीमध्ये
स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकोन ये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटीगाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. या संशोधन केंद्रावरती या हुलगा आणि मटकीचं संशोधन सध्या चालू आहे. यामध्ये आपण हुलगा या पिकामध्ये आता सध्या आपण SHG 628-4 हा वाण आपण शेतकऱ्यांसाठी पूर्व प्रसारित केलेला आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण 95 दिवसामध्ये तयार होतो आणि या वाणाची लागवड आपण हलक्या ते मध्यम जमिनीसाठी आपण शिफारस केलेली आहे. की या वाणाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या वाणामध्ये प्रथिनाचं प्रमाण जे आहे ते 18 ते 19% प्रथिनाचं प्रमाण आहे आणि त्याचप्रमाणे या वाणामध्ये लोहाचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 9% लोहाचं प्रमाण आपल्याला आढळून आलेलं आहे. त्यानंतर या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण उभट वाढणार आहे आणि हेक्टरी जे उत्पादन आहे या वाणाचं साधारणतः 1025 सरासरी 1025 किलो प्रति हेक्टरी या वाणाचं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे हा जो वाण आपण गेल्या 6-7 वर्षापर्यंत आपण जर्मप्लाझम प्राकल जे वाण आहे त्याच्यामध्ये आपण गोळा करून आणि त्यामध्ये सिलेक्शन किंवा निवड पद्धतीने हा वाण आपण विकसित केलेला आहे. तरी आपण या वाणाची आपल्या भागामध्ये कोरडवाहू भागामध्ये हलक्या ते उथळ जमिनीमध्ये लागवड करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. हुलगा पिकामध्ये लागवडीसाठी वाणांचा जर विचार केला तर आपण हुलगामध्ये मान नावाचा हा आपण पहिला वाण विकसित केला तो 1984 साली आणि दुसरा सीना नावाचा हा दुसरा हुलग्याचा वाण आहे. हा सुद्धा लागवडीसाठी आपण 1986 लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. तर हे दोन्ही वाण आपण हलक्या ते मध्यम जमिनीसाठी लागवडीसाठी आपण वापर करू शकता. या दोन्ही वाणाचा उत्पादनाचा विचार जर केला तर आपणाला जवळजवळ 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन या दोन्ही वाणाने दिलेले आहे. तरी आपण या दोन्ही वाणांचा इम्प्रूव्ड किंवा सुधारित वाण म्हणून लागवडीसाठी वापर करावा. त्यानंतर आंतरमशागतीचा जर विचार केला आपण तर गवताच्या तीव्रतेनुसार आपणाला लागवडीनंतर 15 ते 20 दिवसानंतर एखादी कोळपणी करणं अत्यंत जरुरीचं आहे. त्यानंतर जर आपल्याला गरज भासलीच तर दुसरी कोळपणी ही साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या अंतराने दुसरी कोळपणी करावी. तर आंतरमशागतीमध्ये या कोळपणीचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. यामध्ये जमीन भुसभुशीत होऊन तणांचा बंदोबस्त होतो आणि आपल्या पिकाची जोमदार वाढ होते. या पिकावरती रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपणास जास्त काही प्रमाणात दिसून येत नाही, परंतु फार तर रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत म्हणजे पांढरी माशी असेल, मावा, फुलकिडे, तुडतुडे अशा प्रकारच्या किडींचा या पिकावरती काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. अशा टायमाला आपण या किडींचा नियंत्रण करण्यासाठी आपण डायमिथोएट साधारणतः 1 ml प्रति 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण याची फवारणी घेणं गरजेचं असतं की जेणेकरून या किडीचं नियंत्रण होईल. आणि या दोन्ही पिकावरती महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे
पिवळा विषाणू व्हायरस किंवा येलो मोझेक व्हायरस आपण त्याला म्हणतो, या विषाणूजन्य रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपणाला या रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत, म्हणजे मावा, फुलकिडे, तुडतुडे किंवा व्हाईट फ्लाईज यांचं आपण नियंत्रण करणं गरजेचं असतं. आणि या किडींचं नियंत्रण केल्याबरोबर आपणाला या पिवळा विषाणूजन्य व्हायरस जो आहे याचंही ऑटोमॅटिक आपल्याला नियंत्रण करता येतं. म्हणून या किडींचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. योग्य तो बाजारभाव हुलगा आणि मटकी या दोन्ही पिकांना मिळतो. खर्चाचा विचार केल्यास प्रति हेक्टरी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्नही अधिक पटींनी मिळू शकते. शिवाय शेतमजुरीचे प्रमाणही कमी असल्याने अधिक उत्पन्नाची हमी या पिकांच्या लागवडीद्वारे शेतकऱ्यांना मिळते. हुलगा पिकाचा उत्पादनाचा जर विचार केला आपण तर एकरी आपणास 3 ते 4 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळतं. आणि बाजारभावाचा जर विचार केला तर हुलग्याचा बाजारभाव हा साधारणतः 4,000 रुपये एका क्विंटलला आपल्याला भाव मिळतो. असं एकूण एकरी आपणाला 12 ते 13,000 रुपये आपल्याला 1 एकरापासून उत्पादन मिळतं. आणि खर्चाचा जर विचार केला तर एकरी आपणास 3 ते 3,500 रुपये खर्च येतो. आणि निव्वळ नफा हा साधारणतः 9 ते 10,000 रुपये आपणाला निव्वळ नफा शिल्लक असतो. मटकीचा जर विचार आपण केला तर मटकीचं 1 एकरामधून उत्पादन साधारणतः 3 ते 4 क्विंटलपर्यंत आपणाला उत्पादन येतं. आणि बाजारभाव जर बघितला आपण तर 1 क्विंटल मटकीसाठी आपणास 6,000 रुपये प्रति क्विंटल आपल्याला भाव मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला 1 एकरामधून साधारणतः 24,000 रुपये आपल्याला याच्या मटकीच्या उत्पादनापासून मिळतात. आणि खर्चाचा विचार केला तर 3 ते 3,500 रुपये एकरी खर्च येतो. आणि निव्वळ उत्पादन हे साधारणतः 18,000 ते 20,000 रुपये आपल्याला शिल्लक राहतात. आपल्या शेतजमिनीचा पोत पाहून कोरडवाहू पिकांचं उत्पन्न देऊ शकणाऱ्या हलक्या अथवा मध्यम प्रकारच्या शेतजमिनीत कमी पावसाच्या प्रमाणातही हुलगा आणि मटकी अशी भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि लोह असणारी, माणसाच्या दैनंदिन आहारात महत्त्वाची ठरणारी पिकं शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत पिकवली तर त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा तर होईलच, पण मानवी आहाराच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कडधान्यांच्या पोषक पुरवणीनं मिळणारं समाधानही वेगळ्या रीतीनं प्राप्त करताना सामाजिक बांधिलकीचा शेतकऱ्यांचा हेतूही सफल होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.